दिनांक 14 डिसेंबर 2016 चा काहेदिया परदेसचा एपिसोड जर का आपण मिस केला असेल तर डोंट वरी, आम्ही आपल्याला देत आहोत या भागाचे अपडेट्स। 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये निशा नचिकेतला पुन्हा नव्यानं संसार सुरू करण्यासाठी कॉल करते, मात्र नचिकेत तिच्यावरती वैतागतो आणि आजी त्याच्या हातातून फोन काढून घेते। ती संतापून निशाला सुनावते की तुझी संसार करण्याची योग्यताच नाहीये। निशा आजीची माफी मागते, मात्र आजी तिच्या भूल थापांना अजिबात जुमानत नाही आणि ती फोन कट करते। निशा आपल्या आईला घडलेल्या प्रकारासाठी दोष देते, मात्र तिची आई सांगते की तू आतापर्यंत हरण्याचं कारण म्हणजे तू स्वतःला वाटलं तेच करत गेलीस। जर तू माझं ऐकलं असतंस तर तू नक्कीच सफल झाली असतीस। नेहमीप्रमाणे सरला जेवण बनवायला उशीर करत असल्यानं सासू तिला ऐकवायला सुरुवात करते। शिवला प्रश्न पडतो की सर्वजण माझ्यावरती कशासाठी नाराज आहेत, तेव्हा त्याचे वडील समजावतात, तू समजतोय असं काहीच नाहीये। आपल्या आईच्या वागणुकीबद्दल शिव काही प्रमाणात चिंतित असतो, म्हणून तो आपल्या आईला स्वतःहून समजवण्याचं ठरवतो। त्यावेळी त्याला आई सांगते की गौरी या घरी येण्यापूर्वी मला काही प्रमाणात तुझ्या आजीचं मन जिंकण्यात यश आलं होतं, मात्र यानंतर मला कुणाकडूनही मान मिळत नाहीये। त्यावेळी शिव स्पष्ट करतो की तुझं स्थान माझ्या आयुष्यात अव्वल आहे। काहेदिया परदेस कार्यक्रमाचे एपिसोड हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी हेमांगी कवळे आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठीला।